चला, चल रे बाबा, ये स्टाफ आला तो. आता मीडियनचं रीडिंग घेऊ आधी. ओके, नोटेड. नंतर अप्पर. आपले सर्व सेकंड इयर सिव्हिलचे रावसाहेब आणि रावसाहेबा, जवळपास सर्वांचीच एक इच्छा, माझ्या एका हातात सरकारी नोकरी, दुसऱ्या हातात करोडोंचं गव्हर्नमेंट टेंडर आणि दोन्ही हातात पैसा, भरपूर पैसा, पैसाच पैसा. इतका पैसा कमवायचा की भरपूर पैशांचा पाऊसच पडायला हवा. ओ हो, मित्रांनो, स्वप्न तुम्ही फार पाहतात, पण त्याच्यातनं जरा बाहेर निघा. आपला 15 नोव्हेंबरला ऍडव्हान्स सर्विंगचा पेपर आहे आणि आज आपण त्याचीच एक फर्स्ट युनिटची रिव्हिजन करून घेणार आहोत. आपली जी सर्व्हिंग ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची, ही मुळात बनलीच कशासाठी, तर अर्थ सरफेसचे सर्व डिस्टन्स मेजर करायला, आयदर इलिव्हेशन वर जाणारे किंवा खाली जाणारे, म्हणजे पॉझिटिव्ह अँगल देणारे, निगेटिव्ह अँगल देणारे. आणि याच सर्व्हिंगचा एक सब ब्रँच म्हणजे टॅक्योमेट्री. तर टॅक्योमेट्री आलं कुठून, तर ते आलं आपले जे फोटो तुम्ही पाहताय डिव्हाइस, कॉलेजला तुम्ही एक्सपेरिमेंट केले असणार, प्रॅक्टिकल तर तिथं पाहिलंच असणार, ते आहे थिओडोलाइट. ओके, आणि थिओडोलाइट हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे कशासाठी यूज करतो आपण, तर अँग्युलर मेजरमेंट करायला. ओके, वर आपल्या इन्स्ट्रुमेंट लाईनच्या वर गेले तर पॉझिटिव्ह, खाली गेलं तर निगेटिव्ह. पण थिओडोलाइट मध्ये प्रॉब्लेम होता, तो म्हणजे याच्यात डिस्टन्स मेजरमेंट करायला फार वेळ लागत होता, चेन एजची गरज पडत होती, आणि जे स्टेशन्स होते हे पण जास्त लागत होते. म्हणून ट्रान्झिट थिओडोलाइट वापरण्यात आला. त्यालाच आपण म्हणतो टॅक्योमीटर. टॅक्योमीटर काय करणार आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही डिस्टन्स आपल्याला मेजर करून देणारे, लवकर करून देणारे. ओके, आणि टॅक्योमीटर ज्या फील्डमध्ये आपण यूज करतो ते म्हणजे आपलं काय झालं, टॅक्योमेट्री. तर टॅक्योमेट्री काय, इट इज द ब्रँच ऑफ, आता ते आलंच कुठून, थिओडोलाइट, आणि याने याला आणलं, तर मग याच्यात काय यायला वर्ड, अँग्युलर सर्विंग, अँगलचंच मेजरमेंट आहे ना आपल्याला, आणि त्याच्यावरनं डिस्टन्सचं मेजरमेंट. तर टॅक्योमेट्री काय, इट इज द ब्रँच ऑफ अँग्युलर सर्वेइंग. इट इन्व्हॉल्व्स काय, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. कुठून, तर बघा हे टॅक्योमीटर आपलं स्टेशन, तुम्ही याची प्रॅक्टिस केलीच असणार. इकडं आपला आहे स्टाफ, ज्याला आपण स्टेडियम म्हणतो, आणि इथून आपले नेहमीचे रेज. ओके, हे डिस्टन्स म्हणजे काय झालं, हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी, आणि इथून एवढं डिस्टन्स म्हणजे काय झालं, स्टेशनच्या व्हर्टिकल डिस्टन्स. हे डिस्टन्स जे स्टेशन पासून आपण घेतो हे म्हणजे काय झालं, व्हर्टिकल डिस्टन्स. आणि मग त्याच्यामध्ये तेच डेफिनेशन मध्ये, इट इज द ब्रँच ऑफ अँग्युलर सर्वेइंग युज्ड फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम वेअर, फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट म्हणजेच इट सेल्फ टॅक्योमीटर, फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट टू द स्टाफ स्टेशन अँड फाइंडिंग द इलिव्हेशन. इलिव्हेशन म्हणजेच काय, व्हर्टिकल डिस्टन्स. तुम्ही जो आता फोन धरलाय, तुम्ही जर फ्लोर पासून जे अंतर पाहताय खालून तुमच्या मोबाईल पर्यंतचं अंतर जर मोजलं, हे म्हणजे काय राहतं, इलिव्हेशन. त्यालाच काय म्हणतो आपण, व्हर्टिकल डिस्टन्स. आणि कुठून काय, बेस सोलली म्हणजे काय, पूर्णपणे कुठून मोजायचंय, इन्स्ट्रुमेंट स्टेशन पासूनच. तुला इथून मोजत मोजत तिथं जायचं नाही, म्हणजे याच्यात चैनीची आवश्यकता जराही नाही. ही मेथड जी आहे टॅक्योमेट्री, ही आपल्याला एकदम फास्ट रिझल्ट देते. इथं लिहिलंच आहे आपण, क्विकर मेथड ऍज कम्पेअर टू अदर ट्रॅडिशनल लिनियर मेथड, म्हणजे टेप वगैरे धरून घेऊन जायची गरज नाही. आणि पण याच्यात एक हा प्रो आहे, म्हणजे त्याला लवकर आपल्याला मेजरमेंट मिळतं. त्या काही कॉन्स पण आहे, काही डिसएडव्हान्टेज पण आहे, म्हणजे मेथड थोडीशी इनॅक्युरेट आहे. जरी इनॅक्युरेट राहिली, फटाफटची जर रिझल्ट याचं आपल्याला रिक्वायरमेंट आहे, फटाफट मेजरमेंट करायचं, तिथं आपण टॅक्योमेट्री मेथड यूज करतो. ठीक आहे, पुढे जाऊया. तर आपल्याकडे डिफरन्स आहे, लगेच पाहून घेऊ आपण फटाफट थिओडोलाइट अँड टॅक्योमीटरचा. थिओडोलाइट एवढंच सांगितलं तुम्हाला, इथं फिगर सर्व एक्सप्लेन करते, आणि याच मॉडिफाय करून आपला टॅक्योमीटर आहे. ओके, हा पहिला डिफरन्स एक्झामला क्वेश्चन आला तर धमाका करून द्यायचा. 4 मार्कला 4 पॉईंट इकडं, 4 पॉईंट तिकडं, आणि बघूया आपण. तर काय, पहिला पॉईंट मग मी इतक्यात बोललो तुम्हाला, काय हे कशासाठी यूज करतो, यूज फॉर द मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल्स अँगल. यूज फॉर मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल्स. इकडचं कशासाठी आहे, तर हा टॅक्योमीटर काय आपला, हा ट्रान्झिट थिओडोलाइट आहे विथ
डायफ्राम. कोणती डायफ्राम? स्टॅडियाची डायफ्राम. आता डायफ्राम काय आहे तर ते आपण पुढच्या याच्यात पाहू. हे बघा, डायफ्राम म्हणजे ही तुम्ही हा जो एक्सपेरिमेंट करता या टॅक्योमीटर मधनं जे आपण पाहतो त्यात ही स्टॅडिया डायफ्राम असते. हा जो वरचा आहे, ठीक आहे, हे जे वरचं आहे हा अप्पर, याला आपण हेअर म्हणतो. हेअर रिडिंग, स्टॅडिया रिडिंग, 2-3 नाव आहे त्याचे. आणि ही स्टॅडिया आहे, याच्यावर सर्व मार्किंग असतं आपले. ओके, मीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये याच्यात मार्किंग असतात. हे म्हणजे काय झालं आपलं अप्पर अप्पर स्टॅडिया रिडिंग. ठीक आहे. आणि हे इकडं खाली जो दिसेल तुम्हाला तो काय झाला लोअर स्टॅडिया रिडिंग. आणि जे सेंटर मधून जे दिसेल हे म्हणजे काय राहतं आपलं मीन किंवा मेडियन त्याला म्हणतो. हे 3 रिडिंग आपल्याला घ्यायचे राहतात, त्याच्यावर कॅल्क्युलेशन येत. ओके. आणि हेच टॅकोमीटरच्या डेफिनेशन मध्ये इट इज अ काय, व्हॉट डू यू मीन बाय टॅकोमीटर? इट इज अ ट्रान्झिट थिओडोलाइट विथ अ स्टॅडिया डायफ्राम. नंतर सेकंड पॉइंट काय येणार? इट इज यूज काय, थिओडोलाइट कशासाठी यूज काय त्याच्यात गरज काय, इतक्यात सांगितलं तुम्हाला. त्याच्यात कसली गरज पडते? चैनेची आणि टेप हे गरजेचे असतात. इथं गरजच नाही त्याची, डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आपल्याकडे. आता आपण पाहतो याचाच अर्थ काय झाला, नो नीड ऑफ चैनेज. आता थिओडोलाइट काय, सुटेबल फॉर लेस ऑब्स्टॅकल, म्हणजे जिथं अडथळे कमी बाबा, खूप दऱ्या खोऱ्या खूप नाही, तिथंच आपण हे युज करू शकतो. पण हे काय कसं येऊ दे, स्टीप ब्रोकन ग्राउंड, एकदम स्टीप दरी आहे, ब्रोकन आहे, आडवे ते कसेही दऱ्या खोऱ्या राहू द्या, तिथं आपण काय करू शकतो, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्टन्स तुमच्या इन्स्ट्रुमेंट स्टेशन पासून मेजर करू शकतो. कशामध्ये? टॅक्योमीटर मध्ये. हा, आणि म्हणूनच याच्यात काय, स्टेशन्स रिक्वायर्ड आर मोर, आणि याच्यात काय, स्टेशन रिक्वायर्ड आर लेस. हेच तर टॅक्योमेट्रीचं सर्व ऍडव्हान्टेजेस आहे. जर क्वेश्चन आला वाय डू यू प्रेफर टॅक्योमीटर ओव्हर अ थिओडोलाइट किंवा ओव्हर अदर कन्व्हेन्शनल लिनियर मेजरमेंट मेथड, तर तुम्हाला हे जे 4 पॉइंट आहेत इकडचे, हे 4 पॉइंट लिहिले तर 2 ते 4 मार्क्स कव्हर होतील. डिफरन्स आला तर तो सुद्धा इथं तुम्हाला कव्हर होणार आहे. व्हिडिओ परत बॅक घ्यायचा आणि सर्व पाहून घ्यायचं मित्रांनो. पुढे जाऊ आपण. हा, हे इतक्यात मी एक्सप्लेन केलं. हे काय आपला टॅक्योमीटरचा स्टॅडिया डायफ्राम. पुढची स्लाइड. हा, प्रिन्सिपल ऑफ टॅक्योमीटर. हा क्वेश्चन एक्झामला येण्याची भरपूर शक्यता आहे, आणि येईल तर 2 किंवा 4 मार्कला फिक्स. ओके. हा क्वेश्चन आला रे आला की फिगर आपल्याला काढायचं जे आपण सर्वे जेव्हा 6-7 जेव्हा तुम्ही सर्वे होते तेव्हा आपल्याला सायन्स मध्ये एक चॅप्टर होतं ऑप्टिकल लेन्स. भिंग मराठी शिकले असणार तर भिंग. आणि तेच प्रकारे हा लेन्स, इथं आपण उभे आहोत आणि इथं काय आहे, हे आपलं स्टॅडिया म्हणजे स्टाफ जो आपण आता उभं करणार आहोत. याचाही पाहू आता पुढे एक्सपेरिमेंट कसा आहे तो. काही कॉलेजच केलं नसेल या सेमिस्टर मध्ये तर त्यांना खूप फायदा होऊन जाणार आहे आजच्या लेक्चर मधून. तर मित्रांनो, हे जे येलो कलर मध्ये दाखवलेत हे रेज आहेत. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला पाहतो, तुम्ही आता जसे मला पाहतायत फोन मधनं, तर ते रेज किंवा दुर्बीन मधनं जेव्हा कोणाला पाहतो तर ते रेज आपले जे जातात, म्हणजे इथून आपला टॅक्योमीटर मध्ये लेन्स राहणार आहे. आणि या स्टाफवर आपल्याला जे रिडिंग दिसतात हे ते, हा ए पॉइंट काय शो करतो, तेच शो करतोय. तो काय शो करतो, अप्पर. हे एक्झामला नाही लिहायचं, फक्त ती डायग्राम. आणि हा काय दाखवतोय आपल्याला लोअर रिडिंग, आणि हा मधला मीन रिडिंग. पण प्रिन्सिपल काय आहे टॅक्योमीटरचं? प्रिन्सिपल कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो, त्याचा फॉर्म्युला कसा आला, तर तेच आता पाहू. आता हे जे काय आहे, प्रत्येक लेन्सची एक फोकल लेंथ राहते. हा फोकस आहे त्याचा. हा जो एफ दिसतोय हा फोकस, आणि हा जो स्मॉल एफ आहे हा कॅपिटल एफ, स्मॉल एफ म्हणजे काय त्याचे फोकल लेंथ. आय फॉर काय, स्टॅडियाचा इंटरसेप्ट. आणि इकडं हा एस, हा स्टॅडियाचा अप्पर आणि लोअर कट केलं तर तो स्टॅडिया इंटरसेप्ट, तोच या लेन्स मध्ये आपल्याला आय करून डिनोट करता येतो. आता याचं वर्किंग प्रिन्सिपल विचारलं तर ही डायग्राम काढायची आणि एक स्टेटमेंट लिहायचंय. ते स्टेटमेंट सुद्धा आपल्याला 7वी-8वीचे आपलं एक चॅप्टर होतं जॉमेट्रीला, ते म्हणजे सिमिलॅरिटी. इट डिपेंड्स ऑन, बघा एक मिनिट, प्रिन्सिपल ऑफ टॅक्योमेट्री or tachometer depends on similarity क्या similarity
ऑफ अ ट्रायंगल. मित्रांनो, आपण 7वीत असताना एक आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये चॅप्टर होतं ट्रायंगल सिमिलॅरिटी. आपण जर इथं ट्रायंगल पाहिला तर बघा याला काय म्हणतो आपण, अपेक्स. हा काय असतो, बेस. ठीक आहे, बेस, BASE, बेस. अपेक्स पासून इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द अपेक्स टू द बेस, देन इट इज कॉल्ड ॲज, याला काय म्हणतो आपण, अल्टिट्यूड. ओके, आणि या अल्टिट्यूड डिवाइड बाय बेस हा काय असतो बाबा, ट्रायंगल मध्ये सेम. म्हणजे हा एक ट्रायंगल दिसतोय तुम्हाला रेड कलरचा, इथंच मी काय केलं, सेम अपेक्स ठेवला. आणि इथं जर मी एक दुसरा ट्रायंगल काढला, बघा सेम, सेम आणि सिमिलर फरक आहे. हे दोघं सिमिलर नाहीये, जो रेड आणि येलो आहे तो सेम नाहीये, हे कसे सिमिलर आहे. आणि हेच प्रिन्सिपल टॅकिओमेट्रीचं आहे. म्हणजे जो रेड ट्रायंगल होता त्याचा अल्टिट्यूड बाय बेस घेतला आपण रेशो, तर तो काहीतरी कॉन्स्टंट राहील. आणि जो हा येलो कलरचा ट्रायंगल दिसतो हायलाइट केलेला, याचाही सेम अल्टिट्यूड, याचा अल्टिट्यूड एवढा राहील, बेस हा राहील, त्याचा पण रेशो काय राहील, सेम राहील. हे कॉन्स्टंट असतं. आणि हेच स्टेटमेंट आपल्याला लिहायचं जेव्हा टॅकिओमेट्रीचं प्रिन्सिपल विचारलं जाईल. एक ती फिगर काढायची आणि एक आपण हे लिहायचं. तर काय काय राहतो बघा, या फॉर्म्युलावरनं आपण आता प्रिन्सिपल लक्षात ठेवायचंय, ते म्हणजे डिस्टन्स फ्रॉम अपेक्स टू द बेस. बरं, काय याला काय म्हणतो, असा भागाकार राहतो त्याला आपण म्हणतो रेशो ऑफ डिस्टन्स फ्रॉम अपेक्स टू द बेस. म्हणजे व्हाईट कलरचं केलंय मी ते. अँड लेंथ ऑफ अ बेस. हे काय राहतं, कॉन्स्टंट. आणि हेच काय आपलं टॅकिओमेट्रीचं प्रिन्सिपल. ठीक आहे. हा, इकडे जर आपण पाहिलं आता, या ट्रायंगलला जर आपण असं केलं, हा व्हर्टिकल याला हॉरिझॉन्टल केला, तर मित्रांनो आपल्याला हेच मिळणार आहे. ओके, आणि इथं जर पाहिलं, या ट्रायंगलचा बेस काय झाला आहे, एस, आणि याचा अल्टिट्यूड काय दिसतोय आपल्याला, कॅपिटल डी. एक एनालिटिक लेन्स कन्सेप्ट आहे आपल्या याच्यात. ते आता ऐन वेळेला तुमच्याने नाही होत असेल तर तेवढं जाऊ द्या, फक्त शब्द लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरनं वर जर पाहिलं तर आपल्याला सेम मिळणार. वरच्याचा अल्टिट्यूड पाहिला आपण, तर तो काय बाळा, तो आहे बेटा डी. आणि खाली त्याचा बेस काय, एस. आणि हा सिमिलर आहे असाच एक ट्रायंगल वर आहे. तुम्ही व्हिडिओ बॅक जाऊन परत पहा, तर तो आहे फोकल लेंथ अपॉन स्टॅडिया इंटरसेप्ट, एफ अपॉन आय. हा जो एस इथं डिवाइड करत आहे, हा इकडे जाऊन याला काय करेल, नेक्स्ट स्टेपला मल्टिप्लाय. म्हणजेच काय होईल, डी इक्वल टू एफ अपॉन आय इंटू इकडनं कोण आला, एस. आणि आपलं हे टॅकिओमीटरचं फॉर्म्युला मिळाला. याच्यात तुम्हाला फॉर्म्युला विचारला गेला तर तुम्हाला संपूर्ण याची मिनिंग सुद्धा लिहायचंय. डी काय तिथं, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, एफ अपॉन आय काय, हाच असतो आपला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. एस म्हणजे काय आपला, एस इज फॉर स्टॅडिया इंटरसेप्ट. ओके, आणि या स्टॅडिया इंटरसेप्टचा फॉर्म्युला काय, स्टॅडिया इंटरसेप्टचा फॉर्म्युला आहे अप्पर रिडिंग मायनस लोअर रिडिंग, अप्पर हेअर रिडिंग मायनस लोअर हेअर रिडिंग. हे नेमकं काय, जस्ट तुम्हाला एका मिनिटातच आता मी दाखवतो. आणि ह्याच हा फॉर्म्युला आपला येतो अनालिटिक लेन्स. जेव्हा आपला पुढचा एक कॉन्स्टंट ऍडिटिव्ह तो 0 होऊन जातो, समजा तो आपण अकाउंट मध्ये नाही घेतला, तर हाच फॉर्म्युला आपल्याला कसा लिहायचा आहे, आणि तोच मेन फॉर्म्युला आहे एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस डी. या स्मॉल डी च्या जागी सी लिहू शकता, ते जस्ट आपण आता फिगर मध्ये पाहिलं. आणि या दोघांना एकत्रित एक कॉन्स्टंट म्हटलं जातं, आणि त्याचं नाव आहे ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. मित्रांनो, मागच्या वर्षी 2 मार्कला फक्त हा फॉर्म्युला लिहायला विचारलं गेलंय. फॉर्म्युला लिहायचा आणि या 4 मिनिंग खाली लिहिलं, 2 मार्क डन. आता पुढे जाऊया. तर आपण आता पोहोचलो ऍक्च्युअल सर्विंग ग्राउंडवर. आणि आता आपला आहे टॅकिओमीटर. इकडे ही आपली
सरफेस लेवलिंग, इथं आपण काय करणार, एक व्यक्ती आणि इथं तो दुसरा काय करतो, स्टाफ धरतो आणि तिथून आपल्याला मेजरमेंट घ्यायचे असतात. प्रॅक्टिकल केले असतील या सेमिस्टरला ठीक, नाही केले असतील तर आता फक्त 10 ते 20 सेकंद तुम्हाला ते समजणार आहे. आणि याच्यावर न्यूमेरिकल पण 6 मार्कचा येणारच आहे. 6 आणि 6 2 न्यूमेरिकल येणार आहे आपल्या पेपरला. ओके, तर बघा इथून काय करायचं, इथं तुम्हाला रिडिंग घ्यायचंय. तिथं कोण राहणार आहे, स्टाफ मेजरमेंटला एक व्यक्ती राहणार आहे. बघू आता आपण, चला चल रे बाबा, ये स्टाफ आला तो. आता मीडियनचं रिडिंग घेऊ आधी. ओके, नोटेड. नंतर अप्पर आणि नाव लोअर. आणि तीवर रिडिंग झाले आपण थांबू. हा काय आपला स्टाफ स्टॅडिया. हे जे वरचं रिडिंग आहे, जरा पेन बदलतो मी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे, ब्लू इज सिलेक्टेड. तर मग हे जे वरचं आहे हे काय, अप्पर स्टॅडिया रिडिंग, अप्पर स्टॅडिया. हे जे कालचं आहे मंडळी, हे कालचं काय आहे, लोअर. आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन, तर तो एस आहे ना, इंटरसेप्ट, अप्पर मायनस लोअर. आणि हा काय असतो आपला, आता तुम्हाला ट्रायंगल मध्ये दाखवला मी, हा एवढा ट्रायंगल मध्ये जो दाखवला तोच आहे एस. तो म्हणजे काय झाला, बेस काय हा ट्रायंगल. आणि इथून एवढा परफेक्ट, इथून एवढं जे काही आहे हे काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. वरने दाखवत आपण, खाली दाखवतो. ओके, आणि एक जेव्हा याच्यात अँगल येतील आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तो न्यूमेरिकल तर 100% येणार आहे एक्झामला. तेव्हा जे काही आपलं डिस्टन्स राहतो त्याच्यात एक एच रिक्वायरमेंट राहतो, स्मॉल एच, तो म्हणजे मेडियनला राहतो. ही मेडियनचं जे रिडिंग आहे, इथून एवढं डिस्टन्स घेतलं तर परफेक्ट हे काय राहतं, स्मॉल एच. आणि हे कुठून मोजतात, बरोबर ग्राउंड सरफेस पासून एच हा मेजर करायचा राहतो. ठीक आहे, आणि आता आपण पुढे जाऊया. आता याच्यावरनं बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील की कसं काय मेजरमेंट आहे काय नाही. ओके, मुव्हिंग टू द नेक्स्ट. आणि मित्रांनो, पुढची स्लाइड आता आपला आहे विंटर 2024 चा पेपर, मागच्या वर्षीचा. आणि तुम्ही हा क्वेश्चन पेपर पाहिला नसेल आतापर्यंत, आता मी संपूर्ण दाखवतोय बघा. ह्या युनिट 1 टॅक्योमीटर, याचं टॅकोमेट्री, याचं आपल्याला वेटेज दिसणार आहे. मागच्या वर्षी हा 24 मार्क्सला विचारला गेला मित्रांनो. 24 आउट ऑफ किती, 70. या 24 मधून तुम्ही 18 ते 20 मार्क्स मिळवा. थोडेफार तुमचे स्पेलिंग मिस्टेक इकडे तिकडे जाऊ शकतात जर काही अभ्यास ऐन वेळेला केलेला नाही तर जाऊ द्या. आता पहिलाच क्वेश्चन बघा. इथं पहिला क्वेश्चन काय दिसतोय आपल्याला, तर बघा, रिकॉल द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग हॉरिझॉन्टल डिस्टन्स बाय युजिंग टॅक्योमीटर व्हेन द साइट इज हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टल जर साइट आहे तुमची, म्हणजे जो अँगल आहे, जे आपण या लेक्चरला अजून कव्हर नाही केलंय टाइम लिमिटेशन मुळे, तर जर हॉरिझॉन्टल आहे म्हणजे जस्ट मी आता अर्लियर तुम्हाला दाखवलं ते अँगल जर 0 आला तर आपला फॉर्म्युला फिक्स आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर मध्ये फक्त हा क्वेश्चन फक्त हा फॉर्म्युला लिहायचा आहे मित्रांनो, आणि तुमचे मार्क डन 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 डन. हा फॉर्म्युला लिहायचा आणि यांचं प्रत्येकाचं मिनिंग लिहायचं इथं. वेअर ॲज डी इज इक्वल टू, एवढ्याच झालं. आता परत परत काय तेच लिहायचं, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, कॉमा करायचा, त्याचं युनिट लिहायचं मीटर. नंतर बाजूला इथं खाली काय, एफ अपॉन आय, कोणता कॉन्स्टंट, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. एस काय, स्टाफ इंटरसेप्ट, स्टाफ किंवा स्टॅडिया, स्टॅडिया इज द टेक्निकल वर्ड, स्टॅडिया इंटरसेप्ट, त्याचं पण युनिट मीटर. आणि शेवटी राहिला एफ प्लस डी, हा काय बाळा तुझा ऍडिटिव्ह कॉन्स्टंट, याचं सुद्धा मीटर युनिट. झालं, 2 मार्क पक्के. पुढचा जाऊ, पुढचा सेम क्वेश्चन पेपर, सेम क्वेश्चन पेपर, हे दुसऱ्या युनिटचे सेम क्वेश्चन पेपर. हा क्वेश्चन बघा, 2 मार्कला परत. अंडर व्हॉट सिच्युएशन यू वुड अडॉप्ट टॅक्योमीटर. आपल्या लेक्चरच्या आजच्या सुरुवातीलाच मी सांगितलं, जो थिओडोलाइट आहे त्याला ट्रान्झिट याच्यात केलं तरच आपण टॅक्योमीटर वापरतोय. म्हणजे त्याच्यात जे डिसएडव्हान्टेज होते त्याच्या याच्यात पुढे जातोय. काय होतं त्याच्यात, मोर चायनीज लागत होतं, याच्यात लागत नाही. म्हणून हा तिथं यूज करू. जिथं जास्त चायनीज यूज होतात तिथं बाबा मग टॅक्योमीटर गरजेचं आहे. जिथं अडप सडप कसं आपण एरिया आहे ओबडधोबड, तर तिथं आपण काय यूज करू, टॅक्योमीटर. जिथं लवकर मेजरमेंट गरजेचं आहे, थोडंफार ॲक्युरेसी कमी पण लवकर लवकर मेजरमेंट हवे, तर तिथं काय यूज करू आपण, टॅकोमीटर. तर बघा, पहिलं आपण मी एवढ्यात बोललो ते जिथं चायनीज डिफिकल्ट आहे, कोणत्या जागी डिफिकल्ट राहतं, तर बाबा हिली एरिया, डोंगर दऱ्यांमध्ये कठीण आहे.
आणखी काय स्वॅम्प म्हणजे दलदल, तिथं ते आपल्याला दुसरे लिनियर मेजरमेंट चालणारच टेप घेऊन जाशील का तू दलदल मध्ये मोजायला, तिथं काय उपयोगाला पडणार तुझ्या टॅक्योमीटर, इथं धरायचा दुर्बीन, तिकडे दूर पलीकडे कुठेतरी स्टेडिया धर करणारा, इकडच्या साईडने सर्व डिस्टन्स मिळून जातं. अशा ठिकाणी काय यूज करणार टॅक्योमीटर. दुसरं, वेन देअर आर मेनी मेजरमेंट टू बी टेकन, जर भरपूर मेजरमेंट घ्यायचे त्यापेक्षा हे परवडतं ना, एक मेजरमेंट आहे आणि लगेच मिळतं. आणखी काय खासियत याची, याच्यात ते जास्त सटरपटर काम नाही, याच्यात डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके, मग ते पण घेऊ शकतो. हे बघा, प्लेस वेअर, कुठं लिहिलं होतं, वेअर डायरेक्ट. ओके, हे बघा, वेन यूज ऑफ अदर मेथड्स इज डिफिकल्ट फॉर हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मेजरमेंट, तेव्हा हे यूज करतो का, कारण याच्यात डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे, फॉर्म्युला टाकलं का आपलं डिस्टन्स लगेच मिळतं. पुढचा शेवटचा पॉईंट, हे सांगितलं गेलं, जेव्हा रिझल्ट आपल्याला काय हवे, लवकर हवे, फास्टर रिझल्ट हवे, तेव्हा आपण फॉर्म्युला प्लेस करून याचा लगेच काढू शकतो. असे 2 आणि 2 4 मार्क झाले. पुढं जर पाहिलं, हे 4 मार्कचं एवढ्यात एक्सप्लेन झालं आपला टॅक्योमीटर. व्हिडिओ बॅक मध्ये जा आणि पाहून घ्या तुम्ही प्रिन्सिपल त्याचे काढायचंय. बरं, हे डिस्क्राईब द फील्ड मेथड ऑफ डिटरमाइनिंग द कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमीटर. मित्रांनो, या केस मध्ये काय करायचंय, तुम्ही हा प्रॅक्टिकल केलं असेल तर बघा, हा तुमचा ग्राउंड सरफेस आहे, इथं तुमचा टॅक्योमीटर आहे, इथून आपला स्टाफ आहे, हा पहिला स्टाफ, इथून ही रेष चालली, हा याचा काय झाला, स्टाफ इंटरसेप्ट S1, इथून एवढं डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हे काय झालं D1. आणि एवढ्या टॅक्योमीटरचं आपण प्रिन्सिपल पाहिलंय की व्हॉट दॅट इज D1 अपॉन S1 इज कॉन्स्टंट. बट होल्ड ऑन, दुसरा स्टाफ जरा दूर घेतला, सेम तिथून तुम्ही पाहताय, तर इथून पण सेम यालाच असं प्रोजेक्ट केलं, थोडस पुढे गेलं, आता इथल्या स्टाफवर वेगळा इंटरसेप्ट मिळाला, तो म्हणजे S2, आणि एवढं हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे बदललं, ते म्हणजे झालं D2. आता यांचा हे दोघं सिमिलर ट्रायंगल झाले, आणि तेच तर इथं लिहायचं आहे, ते म्हणजे D2 अपॉन S2. आणि हे आपल्याला कशात दाखवायचे, फील्ड मेथड ऑफ डिटरमाइनिंग कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमीटर. याच्याच पुढे काय येतो आपल्याला, F अपॉन I. हा एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करणार, हा प्रॉब्लेम याच्यासारखा येणारच आहे, हा येईल किंवा याच्यासारखा येईल, येणार म्हणजे येणारच, आणि 6 मार्क गॅरंटेड देऊन जाईल. तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करणार, 200 लाईक्स येणार, मी नक्की याचा व्हिडिओ तुम्हाला येत्या 2 दिवसात बनवून देणार. ठीक आहे, पुढचं आपण पाहूया. बघा, इथं दिसते आपल्याला 4 4 10 आणि 6, फक्त 4 आणि 4 8 आणि 6, तर 14 मार्क फक्त एवढ्या पेजेसला आहे. पुढचं, आणि आता या न्यूमेरिकलला आपण सोडून घेणार आहोत, जे आज आपण शिकलोय, तर एकदम 6 मार्कला मागच्या वर्षीची बॅच खूप लकी होती की इथं यार व्हर्टिकल अँगल 0 आल्यामुळे हा प्रॉब्लेम इतका सोपा झालेला आहे. अक्षरशः 6 मार्कचा प्रॉब्लेम 6 मिनिटाच्या आत येऊन जातो, इतका छान आहे. बघूया आपण प्रॉब्लेम काय. ठीक आहे मित्रांनो, थोडं घाईत बोलतोय कारण की व्हिडिओची लेंथ जरा वाढून गेली. ठीक आहे, गोष्टी पण तेवढ्या समजवण्यात आल्या आहेत. बघा, टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, हा ऑब्झर्वेशन 1, ऑब्झर्वेशन 2, ऑब्झर्वेशन 1चं वरचं रिडिंग आपल्याला देण्यात आलंय. जर आपण पाहिलं, ओके, परत ते सरफेस काढलं, हे टॅक्योमीटर फिगरची आवश्यकता नाहीये या प्रॉब्लेमला, जस्ट तुमच्या माहितीसाठी करून देतो आहे. तर बघा, हे टॅक्योमीटर आहे, हा स्टाफ स्टेशन स्टेडिया फर्स्ट आहे, एवढं डिस्टन्स D1, हे किती दिलेलं आहे तिथं आपल्याला 80. आणि तो पुढचा स्टाफ आहे, त्याचं डिस्टन्स किती हॉरिझॉन्टल, ते इथून एवढं दिसतंय आपल्याला, त्याचं डिस्टन्स किती दिलंय D2 इज इक्वल टू 112. हा स्टाफ जो आहे स्टेडिया, तो त्या साईडलाही राहू शकतो, तिकडे दाखवू शकतात, काय फरक त्याच्याने एवढं पडणार नाही. तर एवढं स्टेडिया रिडिंग हे याचं अप्पर म्हणजे हे झालं, हा 1.6, आणि याचा इथला जो लोअर राहील आपला, तो म्हणजे राहिला 0.8. त्याचप्रमाणे इकडच्याचा एक अप्पर येईल आणि लोअर येईल. अप्पर म्हणजे याचा राहिला 2.230 आणि लोअर म्हणजे हा काही 1.10. ठीक आहे मित्रांनो, हा हे जे मधले राहणार आहे ना, हे 1.2 आणि 1.67, जो H मी आता सांगितला, त्याचं या ठिकाणी काहीच काम नाही, अननेसेसरी डेटा येतो, पण दिलाय ठीक आहे, उगाच दिलाय म्हणून कशा तरी फॉर्म्युला टाकायचा आणि आन्सर काढायचं असं करायचं नाही. आणि आपल्याला क्लिअर कट मेन्शन केलेलं तिथं काय, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट अँड द ऍडिटिव्ह कॉन्स्टंट.
आपण आता लगेच करूया. ठीक आहे, मी या साईडलाच करतो म्हणजे थोडं समजायला बरं राहतं. तर मी आता न्यूमेरिकल सुरू करताना आपण पहिलं घेऊया ऑब्झर्वेशन फर्स्ट. ठीक आहे, तिथं आपण घेतलं D1 इक्वल टू 80 मीटर बाय डिफॉल्ट वर दिलेलं आहे मीटर. ठीक आहे, त्याचा स्टाफ इंटरसेप्ट आपण काढून घेऊया. तुम्ही S1 देऊ शकता, नाही दिलं S दिलं फक्त तरी ते ऍडजस्ट होऊन जाईल. आणि याचं तुम्हाला सांगितलंय फॉर्म्युला अप्पर रिडिंग मायनस लोअर. अप्पर दिसतंय 1.600 लिहून काही मिनिंग नाही, लिहिलं तरी तेच आन्सर मिळणार आहे. मायनस 0.800 दोघांचं सबट्रॅक्शन केलं 1.6 मायनस 0.8 कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचं, आयुष्य सोपं आहे. तर आपल्याला मिळेल 0.8. आता आपल्याला फॉर्म्युला जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजरमेंटचा F अपॉन I इंटू S प्लस F प्लस D हा लिहून घेऊ. आणि आता मित्रांनो आपल्याला ह्या दोन गोष्टी विचारल्या इथं, एक हे आणि एक हे. ठीक आहे, आता ह्या दोघांना आपण काहीतरी अज्युम करू X आणि Y, कारण की मग लवकर एकदम फास्ट सुटेल. तर मग आपण लगेच लिहिणार लेट. ठीक आहे, F अपॉन I इक्वल टू X अँड F प्लस D इज इक्वल टू Y. यांना अज्युम केलं का लगेच याच्यात आपण आता यांना पुट करूया X आणि Y, तर आपला फॉर्म्युला आणखी सोपा होऊन गेला. हा बघा, D इज इक्वल टू X इंटू S प्लस Y. इथे तुम्ही K आणि कॅपिटल C असं सुद्धा करू शकतात, काही रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला मिळेल. इथे K इथे C. ओके, आता पहिल्या रिडिंगला जे पहिलं आपलं रिडिंग आहे ते याच्यात पुट करू. पहिल्या रिडिंगला काय D 80 अँड 0.8. ओके, अरे तर इथं आपण पुट केलं 80 equal to X into 0.8 plus Y and label it as a equation number 1. And now for the second, observation 2. तिथं जर पाहिलं आपण त्याची रीडिंग काय बरं, तर त्याची रीडिंग आपल्याकडे आहे 112 आणि स्टॅडिया रीडिंग आपण काढूया. हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय 112. इथे लिहून घेतो मी, थोडस माझ्या बोर्डचं कमी पडतंय. 112 मीटर सोबतच स्टाफ इंटरसेप्ट 2.230 मायनस काय होतं बरं बघूया 2.23. बघा अप्पर हे लोअर इकडचं आहे. काही सोप्या व्हॅल्यू खूप काही एकदम, अरे यार हे काय येतं परत. हा, तर आपण आता त्याचं चांगलंच वर घेऊन गेले, आता काम नाही त्याचं. 1.110 या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तुम्ही तर कॅल्सी मध्ये केलं तर ते मिळेल तुम्हाला 1.12. तर S2 काय मिळालं आपल्याला 1.12. या दोघांना परत घ्यायचं आणि इक्वेशन आपण याच्यात टाकलं तर आपल्याला काय मिळाला, तो कोणत्या इक्वेशन मध्ये, तर ह्याच इक्वेशन मध्ये पुट करायचं. ठीक आहे, आणि या इक्वेशन मध्ये पुट केलं तुम्ही ह्या व्हॅल्यू D ची व्हॅल्यू 112 नंतर S ची व्हॅल्यू इथं टाकायची. ठीक आहे, X इक्वल टू 1.12 प्लस Y तर ॲज इट इज त्यालाच तर शोधायचंय. लेबल दिस ॲज अ इक्वेशन 1. आता मित्रांनो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर तुम्ही पाहिले नीट केअरफुली तर हे आपले आपण 8वी 9वी 10वीला जे काही सायमल्टेनियस इक्वेशन सोडवले त्याच्या सारखेच. आता या दोघांमध्ये कोण सोपा आहे एलिमिनेट होण्यासारखा, तर तो आहे Y. इथं Y आहे पॉझिटिव्ह, इथं पण आहे पॉझिटिव्ह. जेव्हा दोघं सेम असतात तेव्हा त्यांचं आपण करतो सबट्रॅक्शन. ओके, मग आपण काय करू आता इक्वेशन सेकंड, कारण की इथं जरा मोठ्या व्हॅल्यू आहे ऍज कम्पेअर टू दिस, तर वी विल सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम द 2. म्हणजेच दुसऱ्या इक्वेशन मधून पहिलं इक्वेशन मायनस करूया. ठीक आहे मित्रांनो, बोर्डच्या साईजमुळे मी इकडे तिकडे करतोय, तुम्ही एका खाली एक लिहून घेणे. ओके, आता काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्टिंग
इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, तर त्याला आपण लिहूया 112 इक्वल टू एक्स इंटू 1.12 प्लस वाय. हे सेकंड इक्वेशन, इथं निगेटिव्ह साईन, आणि फर्स्ट इक्वेशन इथंच लिहिणार 80 इज इक्वल टू एक्स इंटू 0.8 प्लस वाय. जेव्हाही दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करतो तर जेव्हा खालचं इक्वेशन राहतं ते जेवढ्या टर्म्स असतील त्यांचे प्रत्येकाचे चिन्ह बदलतात, साइन चेंज, आणि इथं सर्व पॉझिटिव्ह आहेत तर सर्व काय झाले निगेटिव्ह. आणि वाय मायनस वाय 0 कॅन्सल. हे होण्यासाठी तर हे केलं आपण, ते कॅन्सल झाले. आणि इकडे जर पाहिलं आपण 112 मायनस 80 तर वी विल गेट 19, तर मिळालं आपल्याला 32. ओके, आणि इकडं पण जर पाहिले एक्स, या दोघांचं सबट्रॅक्शन केलं कॅल्सियम मध्ये इझी, तर ते मिळालं 0.32. 0.32 इकडं हा जो मल्टिप्लाय करत आहे पुढच्या स्टेपला येऊन 32 ला डिवाइड करेल, म्हणजेच काय करतोय तो बघा 32 डिवाइड बाय 0.32 इज इक्वल टू एक्स. आणि या दोघांचं डिव्हिजन कॅल्सित करायचं, एकदम सोपं आहे, आणि यू विल गेट एक्स ॲज अ 100. म्हणजे पहिलं आन्सर आपल्याला मिळालं आणि त्याला असं हायलाइट करायचं. आता याला घ्यायचं आणि फर्स्ट इक्वेशन किंवा सेकंड जे तुम्हाला सोपं वाटतंय त्यात पुट केलं तर आपल्याला दुसरा कॉन्स्टंटही मिळेल. मग करूया पुट इन इक्वेशन 1. 1 मध्ये मित्रांनो याला जर पुट केलं तर बघा 1 काय 80x, ठीक आहे, तिथं टाकलं मी तर काय मिळतंय बघूया. हा, तर इथं मिळाला 80 इज इक्वल टू एक्स म्हणजे 100 इंटू तिथं आपल्याला दिसतोय 0.8 प्लस वाय. याला परत कॅल्सिट तुम्ही केलं तर 100 इंटू 0.8 वी विल गेट 80. हा 80 इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे येऊन झाला निगेटिव्ह. सो 80 मायनस 80 इज इक्वल टू वाय, आणि 80 मायनस 80 इट बिकम 0. सो वाय इज 0. लास्टला तुम्हाला हे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे एक्स काय होता तुझा बाबा, तर तो एक्स होता मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. तर आपण लिहूया मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट इज इक्वल टू एफ अपॉन आय इज इक्वल टू 100. आणि पुढचा ऍडिटिव्ह कॉन्स्टंट इज इक्वल टू एफ प्लस डी इज इक्वल टू 0. मित्रांनो 6 मार्क इतके छान आहे. व्हिडिओ परत बघा बॅकला जाऊन, तुम्हाला सर्व क्लिअर होईल. इतका छान हा प्रॉब्लेम आता आपण सोडवला आहे. सोपा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हाच येईल याची शाश्वती नाही, पण याच्या आधीचा जो अँग्युलरचा होता तो येण्याचे फुल चान्सेस आहे. येण्याचे चान्सेस नाही, येणारच, फक्त व्हॅल्यू बदलून येऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, तर नक्कीच मी पुढचा त्याच्यावरचं तुम्हाला प्रॉब्लेम सांग. थँक्यू.